जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। स्वच्छता आणि शांतता जिथे जिथे देवाची वस्ती तिथे तिथे महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आज 2 मार्च रोजी संपूर्ण देशभरात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा माध्यमातून हजारो श्री सदस्य स्वच्छता दूत म्हणून प्रत्यक्ष कार्यात उतरले आहेत। सकाळी 8:30च्या सुमारास नंदुरबार शहरातील श्री सदस्यांच्या माध्यमातून माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराणा प्रताप चौक परिसरातून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली। या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जमा केलेला सुका आणि ओला कचरा केवळ गोळा न करता त्याची योग्यरित्या विल्हेवाट देखील लावली जाणार आहे। या अभियानाबाबत माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अधिक माहिती दिली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। महाराष्ट्र भूषण श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये आज या ठिकाणी महास्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे। एक चांगला उपक्रम आहे। ते सातत्याने वेगवेगळे उपक्रम या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवतात आणि लोकांना प्रोत्साहन देतात, एक दिशा दाखवतात की पाण्याचं महत्त्व काय आहे, स्वच्छतेचे महत्त्व काय आहे, वृक्ष लागवडीचं महत्त्व काय आहे, या सर्व गोष्टीचं महत्त्व त्यांना सांगून त्यांच्यामध्ये जनजागृती आणून ते सर्व कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने त्यांचे सातत्याचे प्रयत्न आहे। त्यांच्यावर त्यांचे जे श्रद्धाळू आहेत ते श्रद्धाळू मोठ्या प्रमाणामध्ये या अभियानामध्ये भाग घेतात आणि त्या ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात। कारण आपल्याला माहीत आहे वृक्ष लागवडीचं व संवर्धनाचं महत्त्व काय आहे। आज देशामध्ये ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे, केव्हाही पाऊस येतो आहे, केव्हाही दुष्काळ पडतो आहे आणि म्हणून त्याचं महत्त्व हे फार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवडी झाल्या पाहिजे हे याच्यामध्ये एक आहे। जल पुनर्भरण, आज कधी मी सांगितलं ग्लोबल वॉर्मिंगमध्ये पाऊस कधी नाही आला। आपण मागचे 2 वर्षामध्ये पाण्याचा या भागामध्ये फार दुर्भिक्ष आपल्याला बघायला मिळालं आणि म्हणून जल पुनर्भरणाचं महत्त्व पण आपण जाणून घेतलं पाहिजे। त्याचबरोबर रक्तदानाची सवय लावली पाहिजे, कारण की आपण दुसऱ्याला जीवदान देत असतो आणि रक्तदानाच्या माध्यमातून सर्वांनी पुढे आलं तर मला वाटतं वेळोवेळी लागणारे ॲक्सिडेंटमध्ये किंवा विविध रोगांमध्ये जे प्राण जातात ते रक्तावाचून जातात, असे जे रोग आहेत त्या रोगांपासून किंवा ॲक्सिडेंटपासून निश्चितपणाने त्याला जीवनदान मिळेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या अशा गोष्टी करणं गरजेचं आहे। आणि आजच्या या महास्वच्छता अभियानाच्या दृष्टिकोनातून हे सर्व आपण करत असताना त्याचा लाभ निश्चितपणानं होईल, जनतेमध्ये जागृती होईल आणि लोकांना एक दिशा मिळेल। हे असं महान कार्य डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी जे सुरू केलेलं आहे त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी निश्चितपणानं लोक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन त्याच्यामध्ये भाग घेत आहेत। त्याबद्दल या प्रतिष्ठानांना मी मनापासून शुभेच्छाही देतो आणि सर्वांचं मी स्वागत करून सर्वांना शुभेच्छा।